महाराष्ट्रासाठी खूप मोठं आणि खूप मोठं यश मिळालंय. खूप मोठं यश. म्हणजे ज्या गोष्टीची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत आता फक्त 7 तासामध्ये जाता येणार आहे, लक्षात घ्या. कारण 1 मार्चपासून M2M प्रिन्सेस प्रोपॅक्स या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं आणि प्रचंड मोठा प्रतिसाद कोकणवासियांचा या सगळ्या सेवेला मिळतोय. आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल ना, तुम्हाला खोटं नाही सांगत, म्हणजे तुम्हाला अनेकांना विश्वास नाही बसणार, की नितेश राणेजींची ओळख जी आहे ना, ती कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखलं जातं. हिंदुत्ववादी स्वाभिमान असणारा नेता ओळखला जातो. इतका परखड असा बोलणारा नेता, पण मंत्री म्हणून त्यांचं जे काम आहे ना, ते काम खरोखर फार मोठं आहे. नितेशजी राणे साहेब मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचे मंत्री आहेत आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आहेत. मला एक गोष्ट त्यांच्याविषयी छान बोलावीशी वाटते, किंवा मला नेहमी मी त्यांच्या कार्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा मला त्यांच्यामध्ये एक गोष्ट दिसते. ते म्हणजे जरी ते बाहेर कितीही हिंदुत्वासाठी लढत असतील, तरी विकासाला घेऊन ते सगळ्या गोष्टी करतात. आणि त्याचं खरं आणि उत्तम उदाहरण म्हणजे ही जी सेवा त्यांनी चालू केली ती. महाराष्ट्रामध्ये क्रांती घडली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, बाहेरच्या देशांमध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहतो, पण महाराष्ट्रामध्ये प्रथमच मुंबईतून आता बोटीच्या सागरी मार्गाने आपल्याला कोकणामध्ये जायची संधी मिळणार आहे. आणि हे जे काय पाऊल उचलले ना नितेशजी राणे साहेबांनी, अप्रतिम आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं होत आहेत. आणि ज्या प्रकारे नितेशजी राणे साहेब त्यांच्या एकंदरीत सगळ्या मंत्रिपदाचा जो काही कार्यभार सांभाळल्यानंतर ती जी कामं करतायत, ती कामं खरोखर वाखाणण्याजोगी आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील नितेशजी राणे साहेब जे काम महाराष्ट्रासाठी करतील, ते निश्चितच याच्यापेक्षाही मोठं असेल, किंवा असं असेल की जे सर्वसामान्यांच्या उपयोगी पडेल. कारण नितेशजी राणे साहेबांनी जलवाहतूक करून महाराष्ट्राच्या एकंदरीत सगळ्या वाहतुकीच्या प्रक्रियेमध्ये नवीन क्रांती घडवली. कारण ही जलवाहतूक ही खरोखर अप्रतिम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचा जास्तीत जास्त फायदा सामान्य लोकांना होईल. आणि हेच नितेशजी राणे साहेबांनी ओळखलं आणि महाराष्ट्राची एकंदरीत सगळी जलवाहतूक तिच्यामध्ये एक नवीन क्रांती त्यांनी घडवून आणली. मी खरोखर नितेशजी राणे साहेबांचं आभार व्यक्त करतो एक कोकणवासी म्हणून, की तुम्ही ही सेवा देऊन आम्हाला सर्वांना एक सुंदर, चांगला, आरामदायी प्रवास घडवून दिलात. त्याबद्दल मी खरोखर तुमचा आभार व्यक्त करतो.